नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील पुणे शहरातील महामेट्रोच्या नवीन अपडेटबद्दल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्गावर जो काही बदल करण्याचा निर्णय महामेट्रोने घेतलेला आहे त्या निर्णयाबद्दल जाणून घेऊ। या भागातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात 200 ते 300 करोड रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे। स्वारगेट ते पिंपरी चिंचवड हा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर स्वारगेट ते कात्रज असे मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण केले जात आहे। या विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजन 2 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाले आहे। या विस्तारीकरणाच्या मेट्रो प्रकल्पात 3 मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार आहेत। मात्र लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मागणी केल्यामुळे येथे या मार्गावर 4थे मेट्रो स्टेशन देखील आता उभारले जाणार आहे असे दिसत आहे। बालाजीनगर येथे हे नवीन स्थानक उभारण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला असून यासाठी पुणे महापालिकेने तत्वतः मान्यता देखील दिलेली आहे। या मेट्रो मार्गावर आता 3 ऐवजी 4 स्थानके होणार असल्याने बालाजीनगर, धनकवडी या परिसरातील प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। नवीन स्थानक उभारताना त्याचा आर्थिक भार हा महापालिका घेणार नाही, या अटीवर ही परवानगी महापालिकेने दिलेली आहे। त्यामुळे या नवीन स्थानकाचा खर्च महामेट्रोला करावा लागणार आहे। स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये म्हणजेच DPR मध्ये मार्केट यार्ड, पद्मावती, कात्रज अशी 3 प्रमुख स्थानके प्रस्तावित करण्यात आली होती। पद्मावतीनंतर थेट कात्रजला मेट्रो स्थानक असल्याने धनकवडी आणि बालाजीनगर परिसरातील प्रवाशांची अडचण होण्याची शक्यता असल्यामुळे हे नागरिक बरेच निराश झाले होते। बालाजीनगर या भागात 4थे स्थानक उभारावे अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधींनी महामेट्रोकडे केली होती। तसेच काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील यावर चर्चा होऊन स्थानक उभारण्याचा ठराव देखील करण्यात आला होता। या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन झाल्यानंतर मेट्रो स्थानकाची मागणी जोर धरताना दिसत आहे। नवीन स्थानक करायचे झाल्यास त्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव महत्त्वाचा असतो। मात्र यापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावाला बरीच वर्षे उलटून गेल्यामुळे महामेट्रोने पालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे नवीन ठरावाची मागणी केलेली आहे। बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानक उभारण्यास प्रशासनाने तत्वतः मान्यता दिली असल्यामुळे हा प्रस्ताव स्थायी समितीकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे। नवीन स्थानक उभारताना त्याचा कोणताही आर्थिक भार महापालिकेवर असणार नाही अशी अट देखील यामध्ये घालण्यात आली आहे। स्थानकासाठी आवश्यक ती जागा महापालिका देणार असून उभारणीचा आता संपूर्ण खर्च महामेट्रो करणार आहे। या भागातील लोकप्रतिनिधी तसेच प्रवाशांची स्टेशनसाठी होत असलेली मागणी विचारात घेत महामेट्रोने येथे पाहणी केली। मेट्रोच्या 2 स्थानकांमधील अंतर 1 ते 1.5 किलोमीटरपेक्षा अधिक नसावे असा नियम आहे। मात्र या विस्तारित मेट्रो मार्गाच्या पद्मावती ते कात्रज या स्थानकातील अंतर सुमारे 1.9 किलोमीटर इतके आहे। त्यामुळे ही मागणी लक्षात घेत बालाजीनगर येथे नवीन स्थानक उभारण्याची तयारी मेट्रोने दाखवलेली आहे। आता जो स्वारगेट ते कात्रज विस्तारित मार्गाची वैशिष्ट्ये आपण पाहू। 5.463 किलोमीटर लांबीचा मार्ग म्हणजे जवळपास 5.5 किलोमीटर मार्गीचा हा मार्ग आहे। विस्तारित मेट्रोच्या प्रकल्प खर्चासाठी जवळपास 2955 कोटी रुपयांची मान्यता मिळालेली आहे। पुणे महापालिकेचा हिस्सा 181 कोटी रुपये, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानकातील अंतर 1.9 किलोमीटर, धनकवडी, बालाजीनगर, KK मार्केट परिसरातील प्रवाशांना सोयीस्कर, तसेच नवीन स्थानकाच्या समावेशामुळे प्रकल्प खर्च 200 ते 300 करोड रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ही होती पुण्यातील स्वारगेट ते कात्रज असणाऱ्या
मेट्रोच्या नवीन अपडेटबद्दल। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।